वॉश करताना सीट काढून ठेवतो, कारण काय होतं कवन मारलंय ना त्याच्या आतमध्ये शिलाईमध्ये पाणी गेल्यानंतर परत सीटमध्ये पाणी नको राहिलं, म्हणजे ते काढून ठेवते. शहीनला आहे ना लूप मारून घेऊ आणि मग बोल ही गाडी घेऊन जाऊ. हे असं आहे ना, हे असं येतं तो मध्ये गाडी बघायची नाही आणि मग ठोकली की गाडीवाल्याची चुकी. आता एकदम नवीन कोरी गाडी वाटते की नाही शोरूम मधून आणल्यासारखी, तुम्ही सांगा. शाळेत चाललास, शाळेत चाललास, शाळेत चाललास, हा शेवट ना. शाळेत चाललास, शाळेत चाललास, शाळेत चाललास, हा शेवट ना. चलो बाय बाय. काय माहितीये का आता काय, काल मी हिंदी मधला ब्लॉग आहे ना, म्हणजे ब्लॉग आपला तो ट्राय केला, पण काय होते आपली तेवढी कमांड नाही बसत, आपली कमांड नाही ना बसत, त्याच्यामुळे कळत नाही की पटकन पुढे काय बोलायचं. कारण कसं होतं आपली जी मदर टंग, मी तेच सांगतोय, मागच्या कालच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं, पण ट्राय करेन, पण नाही. कारण काय होतंय आपण कन्व्हर्सेशन समोरशी करू शकतो, पण जो रोजची आपली जी भाषा आहे त्याच्यामध्ये जेवढी आपली कमांड आहे ना तेवढी त्या लँग्वेज मध्ये नाही बसत. म्हणजे हिंदी असो अथवा कुठलीही असो, आपण समोरचे कन्व्हर्सेशन करतो ते तिथपर्यंत ठीक आहे, पण रेग्युलर जेवढं ब्लॉग मध्ये आता कसं आहे मी ह्याच्यावर बोलतोय तर मला पुढे माहिती आहे मला काय बोलायचं आहे, पण त्याच्यावर मला कळत नाही की पटकन बॅकअप माइंडला मध्ये शब्दच येत नाही की काय मी करणार आहे. त्याच्यामुळे बोलून नको, ठीक आहे आपलं आहे त्याच्यावर. कारण कसं आहे जे आहे त्याच्यावर आपण करूया. कारण कसं आहे सोडून ते चुकीचं काहीतरी देण्यापेक्षा आहे ना जे आहे थोडं तर थोडं पण ते बेस्ट देऊया, असं माझं तरी मत आहे. त्याच्यामुळे ठीक आहे जे आपलं मराठीमध्ये चालू आहे तोच आपला ब्लॉग कंटिन्यू होईल. कारण माझं चाललेलं आधी आपण करूया, सर्वांना लँग्वेज कळते, आय नो सर्वांना कळते, पण सर्वांना कळते ह्याचा अर्थ असं नाही की आपण बोलताना काहीतरी चुकीचं बोलून ते जाऊया आपलं हे करूयात, नाही ते नाही पटत कुठेतरी मला. मी बोललो ठीक आहे आपला हा कालचा ब्लॉग आहे तेव्हा आपण केलाय हिंदीमध्ये, पण झालंय तो पण ओके, पण ते एवढं मला पण हे नाही वाटत, म्हणजे स्वतःला बघताना जे सॅटिस्फॅक्शन वाटतं ना आपल्या ह्याच्यामधलं ते नाही भेटत आहे. बोललो ठीक आहे नको, आपली जी मदर टंग आहे त्याच्यामध्ये आपले ब्लॉग कंटिन्यू राहू द्या. कारण त्याचा जो हे बोलत ना इम्पॅक्ट आहे ना तो वेगळा आहे. कारण स्वतःला जे आवडतं ना दुसऱ्यांना आवडतं आपली गोष्ट, त्याच्यामुळे ठीक आहे काय हरकत नाही. तर आता चाललोय कुठे, महत्वाचा प्रश्न तो आहे. तर काल काय झालं, काल ते आपल्या चेक लाईट आलती ती इंजिनची, तो एरर होता, तो काढून घेतला. त्याच्यानंतर मेन जी वॉलची पॅकिंग होती ती राहिली होती घरी, तर ती घेऊन परत गेलो मी. त्याच्यामुळे दोन्ही गाड्या वॉश करायच्या राहून गेल्या. आता ही गाडी घेऊन आलो, हिला वॉश करू आणि हिच्या नंतर आहे ना तिला घेऊन येऊन ती वॉश करू. तर असं काहीतरी आहे, दिवसभरात बघूया दुसरं पुढचं शेड्यूल कसं होतंय. सध्या तरी हेच आहे, कारण सध्या टायमिंग झालंय 11:30 वाजलेत. आणि तुम्हाला गुड मॉर्निंग नाही, गुड मॉर्निंग आहे, गुड मॉर्निंग. तुम्ही मी पटेल ब्लॉगर ला बघताय सध्या, आणि आपला व्हिडिओ कसा सकाळी सकाळी येतो त्याच्यामुळे सकाळी 9ला व्हिडिओ पडतो बोलल्यावर एकदम तुमचा नाश्त्याचाच टाइम असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपला व्हिडिओ बघताय, एवढं गुड मॉर्निंग तुम्हाला परत. इथे आपला समोरच आहे, आपलं ते मित्राचंच कॉटेज आहे, बोलतोय मित्राचंच वॉशिंग सेंटर आहे, तिथे वॉश करूया. कारण इकडे येतो मी बहुतेक घेऊन गाडी, इथे वॉश करू. मेन काय माहिती का, हे जे व्हाईट व्हील आहेत ना, आता बघा आता इथून वॉश केली घरी जाऊन आपण परत त्याला लूप मारणार, लूप मारला ना की एक राऊंड मारला की परत जैसे ती कंडिशन. कारण लूपने परत ते व्हील हे होतात, पण कलर चेंज केला ना तर गाडीचा लुकच निघून जाईल. त्याच्यामुळे कलर चेंज करण्यात काहीच पॉईंट नाही. वॉश करताना सीट काढून ठेवतो, कारण काय होतं कवन मारलंय ना
त्याच्या आतमध्ये शिलाईमध्ये पाणी केल्यानंतर परत सीटमध्ये पाणी नको राहिलं म्हणून ते काढून ठेवते. हां, कारण ते आता ते पण आहेत ना, बनवून घेतले मी नवीन डिझाईन करून. हां, विवो X100. आता एकदम नवीन कोरी गाडी वाटते की ना शोरूममधून आणण्यासारखी. तुम्ही सांगा, कारण कसं आहे, बाकी गाडीला कुठेच आपल्या घासलेलं नाही किंवा काहीच नाही. गाडी एकदा वॉश केली ना, आणि जी आपण सीट बनवली ती तो पण लुक बघा सेम. आले व्हील इकडे रेड कलर आणि तो रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन. तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटते. आता गाडीला जवळपास 3-3.5 वर्ष झाली आय थिंक सो घेऊन, आणि गाडी माझी एक हाती असते त्याच्यामुळे बाकी तर काय कोण नेत नाही. जरा गाडी एक अशी धुतली स्वच्छ झाली तर एकदम की मस्त वाटतं, एकदम नवीन नवीन गाडी आणल्यासारखी वाटते एकदम. आणि असं लांबून बघितलं ना तर कोण बोलणार पण नाही गाडी जुनी आहे म्हणून. कारण कसं असतं, आपली जी एखादी गाडी असते ती प्रॉपर चालवली तर प्रॉपर राहते, आणि गाडीचा जो मेन रेग्युलर तो मेंटेनन्स आहे, ब्रेक पेड बोला किंवा आपलं चेन सॉकेट आलं किंवा इंजिन ऑइल आलं, ते नॉर्मल जे आहेत ते केलं तरी गाडी ओके राहणार आहे, बाकी काही नाही केलं तरी. आणि तुमचं रफ अँड टफ चालवणं असलं, गाडी सर्वजण वापरतात, तर मग गाडीची काही खेळ नसते. ठीक आहे, आता ही गाडी ठेवू घरी आणि त्याच्यानंतर ती गाडी घेऊन परत येऊया वॉशिंगला. नशिबाने आता कोण गर्दी नव्हती, आपलीच घेतली, आता पण गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे होऊन जाईल लगेच. आणि मेन काय माहिती आहे का, मागचा डिक्स आहे ना तो मला ब्रेक मारून घासलाय पूर्ण, त्याच्यामुळे मागच्या ब्रेकवर आहे ना गाडी थांबतच नाही आहे. ब्रेक पॅड पण आपल्या नवीन आहेत, मागे त्याला विचारलं पण तो जर डिक्स पूर्ण घासलेला जाईन आले त्या डिक्सला पूर्ण, त्याच्यामुळे डिक्स चेंज करायला लागेल. त्याच्यामुळे आता नेक्स्ट सर्व्हिसिंग येईल ना तर तो मागचा डिक्स बदलून टाकू, कारण महत्वाचा ब्रेक आहे. टायर आणि आपल्या गाडीचे ब्रेक महत्वाचे येत नाही, ते नसेल तर काय गडबड होणार आहे. आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, आणि आता दादा पण आलाय, मगाशी मला फोन केला होता, त्याच्यामुळे ते गाडी तुम्हाला दाखवली ना मागची ऍक्सिडेंट झालं होतं, तिचं पण आता काम चालू होणार. वॉलची मी काल पॅकिंग नेऊन दिली, त्याच्यानंतर उद्या आय थिंक तो साहिल आज बाहेर आहे, उद्यापासून तो गाडीचं काम करायला घेणार आहे. त्याच्यामुळे तिकडे गेलो की ती सिरीज पण म्हणजे ते पण दाखवेन तुम्हाला काय करतं काय नाही तिकडे असली की, कारण तुमच्यासाठी ब्लॉग तर येत राहणार. फक्त तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, जाऊ द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि बघू द्या सर्वांना काय आहे काय नाही सगळ्याच गोष्टी. तुम्ही सपोर्ट दिलात ना तर भारी भारी गोष्टी तुमच्यासाठी मी करणार आहे, आणि करणार तर आहेच आहे तसं, पण तुमचं प्रेम फक्त राहू द्या बस. ऊन आहे ना, ऊन एवढं पडतं ना, उन्हाने भीती काय वाटतं, कलर डाऊन होतो उन्हामध्ये जास्त राहून. पण काय तर बघूया, त्याच्यामुळे हे आहे ना, हे बघा टॉवेलचा कलर पण चेंज झाला. टॉवेल ठेवून म्हणजे एवढं उन्हाच्या आणि हे करतो टॉवेल असं टाकून ठेवतो, पण काय जवळ बसायची ती बसतेच. शैनला आहे ना लूप मारून घेऊ आणि मग बोल ही गाडी घेऊन जाऊ. पण काल संपला होता तो पण घेऊन आलो. तर ती बघा तिला ठेवली इकडे, आणि आता हे घेऊन निघालो, हिला पण वॉश करून घेऊ. यार उन्हामध्ये गाडी गरम का होते, बेकार एकदम. हात भाजायला लागले हँडलवर. MH04 बंद हो. हिचं कसं होतं माहितीये का,
आणि तिथं थोडं अँगलमध्ये फरक पडतो. हिला कसं थोडं पुढे आहे ना ही जी फेरिंग, त्याच्यामुळे ही प्रॉपर ॲडजस्ट होते. तिथं थोडं आपल्याला हँडल स्ट्रेट असल्यामुळे आपण पाठी बसतो, मग थोडासा फरक होतो. ठीक आहे चला. आणि मेन तुम्हाला बोललो होतो ना की हे हँडल बोललो इथं पण लेफ्ट साईडला वाटतंय, तिथं आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणलं एररचा. आणि इथं पण मला प्रॉब्लेम वाटत होता, पण ते झालं प्रॉपर. कारण काय झालं होतं, पुढल्या टायरमध्ये हवा होती कमी. हवा कमी असल्यामुळे ते हँडल एक साईडला वाटत होतं, पण ठीक आहे, काही नाही, ओके झालं. हे असं आहे ना, हे असं येतं तो मध्ये गाडी बघायची नाही आणि मग ठोकली की गाडीवाल्याची चोकी. हे गोप्रो घेऊन निघाला असता ना, कॅमेरा घेऊन, की कोणतरी येतात. काल पण तो फॉर्च्युनरचा किस्सा आला. फॉर्च्युनरवाला पण त्यांनी बघितलं ना, डायरेक्ट आला अंगावर. तो त्यांना वाटतं नॅशनल हायवे बाहेर घेत त्यांना, डायरेक्ट अंगावर गाडी घेतली त्यांनी, जमतेम तिथे पण. आणि त्याच्या आधी तो साईन हॉटेलमधून निघालेला लेफ्ट साईडून, त्याचा एक किस्सा. त्याच्यामुळे गतर नाही, तुम्ही किती पण सेफ चालवा, समोरची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. हो, आपला हा रस्ता आहे ना, अलिबाग मांडवा रोड, एक नंबर रोड आहे, टेन्शनच नाही. रात्रीचा आलो रस्ता खाली ना, किती पटापट यायला होतो, मस्त सनसनीत. मुंबईला तर त्यांना पेमेंट करायचं. काय झालं, ऑनलाईनला कॅश नाही आहे, बँकेत जायला टाईम नाही. इथं ते ही सेवा केंद्र आहे, म्हणून कॅश एक्सचेंज करून ऑनलाईनला पेमेंट घेऊया आणि त्याला ट्रान्सफर करून टाकू. कारण कसं आलं, सकाळपासून फोन येऊन भरपूर होतं. ठीक आहे, तुला पाठवतो, कारण ते अल्बम यायचे त्याच्यामुळे इकडे कॅश आहे, ऑनलाईन घेतो आणि त्याला पाठवून देतो. कारण ते काय झालं, आपलं ऑनलाईनला कॅश नव्हती, कॅश हवी होती, तर कॅश घेतली ऑनलाईनला. कारण अल्बमचं पेमेंट पाठवायचं होतं. कारण ते आपलं 2 क्लायंट झालेलं आटपलेलं आहे, वेटिंग पूर्ण. त्यांचे अल्बम द्यायचे, तर अल्बम करायला ते फायनल गेलं, त्यांच्याकडून चेक करून घेतलं, त्यांना सेंड केलं फ्रेंडसाठी पेज. आणि नेमकी माझ्याकडे कॅश होती ऑनलाईन, बँकेत द्यायला टाईम नाही, इथूनच घेतलं पटकन आणि बोलू देऊन टाकूया, त्याला देऊन टाकूया. म्हणजे कसं 4-5 दिवसात अल्बम येऊन जाईल. हिला पण पूर्ण आता झाले रेडी. आता हिला पण चेन लूप करून घेतोय, म्हणजे मोकळं. तर आता कसं झालं, आलो ते गाड्या दोन्ही पण वॉश केल्या, पुन्हा चेन लूप करून ठेवून दिल्यात. 2 दिवसांनी आहे तर आहे तसं होणारच आहे. आणि आल्या थोडंसं काम ते आटपल्यावर झोप घेतली का तिथं उठलोय. आणि आता उठल्यावर आहे ना, भेळचा प्रोग्राम चालू झाला आहे, तिकडे आहेत आणि इकडे कांदा कापून झाला आहे. त्याच्यामुळे मम्मी आता भेळ बनवते, आता भेळ खाणार आणि मग पुढचं कसं असेल त्यातून जाऊया तिकडे. त्याच्यामुळे चला, आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.